Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manikrao. Today we are going to discuss about the lesson from class 8 General Science, and the name of the lesson is Human Body and Organ System. विद्यार्थी मित्र हो, आज आपण ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम या लेसनमधील शेवटच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. फ्रेंड्स, in previous video we had learned about structure of heart, blood vessel, in that arteries, vein and capillaries. Today we are going to learn about the function of blood. आज आपण फंक्शन ऑफ ब्लड याविषयी चर्चा करणार आहोत. आता ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस, पहिलं फंक्शन ब्लडचं आहे ते आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस. ऑक्सिजन इज कॅरीड वाया ब्लड फ्रॉम लंग टू सेल इन व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यूज टू द लंग्स. म्हणजे विविध गॅसेस, त्यामध्ये ऑक्सिजन जे आपण रेस्पायरेशनच्या माध्यमातून आपल्या फुफ्फुसामध्ये जे आहे ते रक्तामध्ये शोषून घेतलं जातं आणि ते ऑक्सिजन आपल्या प्रत्येक सेलपर्यंत ट्रान्सपोर्ट केलं जातं थ्रू द ब्लड, ॲज वेल ॲज वॉट एव्हर कार्बन डायऑक्साईड इज प्रोड्युस्ड इन द सेल ड्युरिंग द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन, दॅट ऑल्सो ॲब्सॉर्ब इन द ब्लड अँड सेंड टुवर्ड्स द लंग. फुफ्फुसाकडून ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवणे आणि सेलमध्ये तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो लंग्सपर्यंत पोहोचवण्याचं काम हे ब्लड करत असते. पुढचं आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रिशन और ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रियंट्स. सिंपल न्यूट्रियंट्स लाइक ग्लूकोज, अमाइनो ॲसिड, फॅटी ॲसिड आर टेकन अप बाय ब्लड फ्रॉम वॉल ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच सेल इन द बॉडी. आपल्या पचनसंस्थेमध्ये जे काही अन्नाचं पचन झालेलं आहे आणि त्यापासून सिंपल सोल्युबल सबस्टन्सेस तयार झालेले आहेत, लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड, हे सर्व काय करणे, एलिमेंटरी कॅनलच्या वॉलपासून ते ॲब्सॉर्ब करणे आणि शरीराच्या प्रत्येक सेलपर्यंत ट्रान्सपोर्ट करण्याचं काम देखील हा ब्लड करतो. म्हणून काय म्हणलं आपण, सिंपल न्यूट्रियंट्स लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड आर टेकन अप बाय द ब्लड फ्रॉम वॉल ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच सेल इन द बॉडी. पुढचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ वेस्ट मटेरियल. इन आवर बॉडी डिफरंट काइंड्स ऑफ waste materials are produced during the metabolic activity. What type of waste products are produced or what type of waste materials are produced in our body? Nitrogenous waste material like ammonia, urea, creatinine are released by tissues into blood which carries those to kidney for excretion. बघा, एक्स्क्रिटरी सिस्टमकडे वेस्ट प्रोडक्ट ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हा ब्लड करत असतो. आपल्याला माहिती आहे युरिन मार्फत आपल्या शरीरामधून वेस्ट बाहेर फेकलं जातं, जे की नायट्रोजनस वेस्ट असतं. त्याला आपण अमोनिया, युरिया, क्रिएटिनाइन हे जे तयार होतं आपल्या शरीरामध्ये ते एक्स्क्रिटरी सिस्टम मार्फत बाहेर फेकून देण्यासाठी एक्स्क्रिटरी सिस्टमपर्यंत हे पोहोचवण्याचं काम हे ब्लड करतं. त्यानंतर पुढचं फंक्शन आहे प्रोटेक्शन. अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड इन द ब्लड अँड दे प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम द मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स. बघा, अँटीबॉडीज कुठलाही एनिमी, कुठलाही पॅथोजेन ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एंटर करतो त्याला अगेन्स्ट फाईट करण्याची, इम्युनिटी डेव्हलप करण्याचं काम हे अँटीबॉडीज तयार करत असतात. अँड दिस अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड इन द ब्लड. त्या अँटीबॉडीज आपल्या ब्लडमध्ये प्रोड्यूस होतात. अँड
त्या अँटीबॉडीज प्रोटेक्ट करतात कुणाला, आपल्या शरीराला, फ्रॉम मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स. पुढचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स. वी नो फॉर डिफरंट काइंड्स ऑफ प्रोसेसेस enzymes are responsible and that enzymes are secreted by particular organ, as well as hormones are also secreted by the glands. And whatever enzymes and hormones which are secreted by organ and glands, that is mixes into the blood and it transported to the required part for the action. म्हणून काय म्हणलं आपण, ब्लड ट्रान्सपोर्ट द एन्झाईम्स अँड हार्मोन्स फ्रॉम द साईट ऑफ देअर प्रोडक्शन टू द साईट ऑफ देअर ॲक्शन. ज्या ठिकाणी हार्मोन्स आणि एन्झाईम्स प्रोड्यूस होतात तिथून ते हार्मोन्स कलेक्ट करणं आणि ज्या ठिकाणी त्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं काम काय करतं, हे ब्लड करत असतं. आता पुढचं फंक्शन आहे थर्मो रेग्युलेशन. आता थर्मो म्हणजे टेम्परेचर रेग्युलेट करण्याचं काम सुद्धा या ब्लड करून केलं जातं. बॉडी टेम्परेचर इज मेंटेन कॉन्स्टंट ॲट 37 डिग्री सेल्सिअस बाय वॅसोडिलेशन अँड वॅसो कन्स्ट्रिक्शन. म्हणजे वॅसोडिलेशन आणि वॅसोकन्स्ट्रिक्शन ह्या दोन माध्यमातून आपल्या शरीराचं तापमान कॉन्स्टंट ठेवण्याचं काम हा ब्लड करतो. म्हणजे त्या ब्लड जे कार्य करतो ज्यामध्ये आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवलं जातं त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, थर्मो रेग्युलेशन. पुढचा फंक्शन आहे मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ मिनरल्स लाईक सोडियम पोटॅशियम इन द बॉडी. सोडियमचं आणि पोटॅशियमचं बॅलन्स आपल्या शरीरामध्ये मेंटेन ठेवण्याचं काम सुद्धा हे ब्लड करतं. अँड इफ ब्लिडिंग ऑकर्स ॲट द इंजुरी, platelets and protein called fibrinogen of the blood form a clot and seal the injury. बघा, ज्यावेळेस आपल्याला जखम होते, ज्यावेळेस ब्लिडिंग होते, काही वेळानंतर ब्लिडिंग थांबते आणि काय होतं, एक पिवळट असा पदार्थ बाहेर येतो आणि एक कव्हरिंग तयार करतो आणि त्यामुळे ती जखम काय होते, बरी व्हायला लागते किंवा त्या जखमेतून रक्त वाहणं बंद होतं. आपण त्याला खपली लागली असं म्हणतो. बघा, जखम झाल्यानंतर ना खपली येते आणि ती खपली निर्माण करण्याचं काम सुद्धा हे ब्लड करतं. म्हणजे जे प्लेटलेट्स आहेत आणि प्रोटीन आहे, प्लेटलेट्स आणि प्रोटीन फायब्रिनोजेन नावाचा जो घटक आहे त्यापासून ते जखम झाकण्याचं काम करतात. म्हणजेच इफ ब्लिडिंग ऑकर ॲट द इंजुरी, प्लेटलेट्स अँड प्रोटीन कॉल्ड fibrinogen of the blood form a clot and seal the injury. हे झाले काही ब्लडचे फंक्शन्स. आता आपण पाहतोय ह्युमन ब्लड ग्रुप्स. बघा, ब्लड ग्रुप्स आपल्याला माहिती आहेत, ए बी सी. मग ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. अशा प्रकारचे ब्लड ग्रुप्स आपल्याला मानवांमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे ए बी आणि ओ अशा मुख्य ब्लड ग्रुप्स आणि त्याचे सब ब्लड ग्रुप्स आपल्या शरीरामध्ये किंवा मानवाच्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्युमन ब्लड ग्रुप्स काय म्हणायचं, डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन लाईक antigens and antibodies different blood groups are formed. म्हणजे हे ब्लड ग्रुप कसे तयार झाले, तर त्या रक्तामध्ये जे अँटीजीन आहे आणि अँटीबॉडीज आहेत यामुळे या रक्ताचे वेगवेगळे ग्रुप तयार झालेले आहेत. आणि देर आर 4 मेन ग्रुप ऑफ ह्युमन ब्लड. ह्युमन ब्लडचे मुख्यत्वे 4 ग्रुप आहेत, ए बी, ए बी आणि ओ. अँड बिसाइड्स देअर 2 types as RH negative and RH positive of each of those groups. म्हणजे जे काय ए बी आणि ओ याचे RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह या माध्यमातून आणखीन 4 ग्रुप तयार होतात. आणि म्हणून दस इन ऑल
8 ब्लड ग्रुप्स आर फॉर्म. हे मिळून काय होतं, एकूण 8 ब्लड ग्रुप तयार होतात. कुठले कुठले? ए RH पॉझिटिव्ह अँड ए RH निगेटिव्ह. आता आपण पाहतोय ब्लड डोनेशन. आता ब्लड डोनेशन कोणाला म्हणायचं? आपण आपल्या शरीरामधलं ब्लड गरजू व्यक्तीला देतो, त्याला आपण म्हणायचं ब्लड डोनेशन. मग ब्लड कोणीही देऊ शकतं का? कोणीही देऊ शकतं, त्याला फक्त कुठलाही आजार असायला नको आहे. बघा, आता आपण पाहणार आहेत ब्लड डोनेशन विषयी. इफ अ पर्सन मीट ॲन ॲक्सिडंट, ब्लिडिंग ऑकर्स थ्रू वुंड. ज्यावेळेस एखादा ॲक्सिडंट होतो, ज्यावेळेस एखादी दुर्घटना होते आणि ज्यावेळेस माणसाला मार लागतो, त्यावेळेस त्यांच्या शरीरातून रक्त व्हायला लागतं जखमेतून. अँड मेनी टाईम ब्लड ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी ड्युरिंग द सर्जिकल ऑपरेशन ऑल्सो. आता आपण पाहिलं असेल आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेजारी किंवा आपल्या ओळखीमध्ये कोणाचं तरी ऑपरेशन झालं असेल किंवा त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं असेल आणि आपल्याला सांगितलं जातं की त्याचं खूप मोठं ऑपरेशन आहे आणि त्याला रक्ताची गरज आहे असं म्हटलं जातं. अँड सिमिलरली ब्लड इज ट्रान्सफ्युज्ड इन केस ऑफ पेशंट ऑफ ॲनिमिया. बघा, ॲनिमिया नावाचा एक आजार आहे ज्यामध्ये रक्त शुद्धीकरण केलं जात नाही. अशा वेळी त्या व्यक्तीला काय होतं, बाहेरून रक्त दिलं जातं. नवीन रक्त तयार होत नसल्या कारणानं त्याला बाहेरून रक्त दिलं जातं, हे आपल्याला माहीत आहे. थॅलेसेमिया, कॅन्सर अशा प्रकारच्या आजारामध्ये सुद्धा हे केलं जातं. अँड ब्लड ट्रान्सफ्युशन इज कॅरीड आउट टू द कंपेन्सेट द ब्लड स्टोरेज इन द बॉडी. म्हणजे हे ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे हे रक्त बदललं की जातं ज्यावेळेस रक्ताचा साठा असेल, आणि रक्ताचा साठा निर्माण करण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो, ब्लड ट्रान्सफ्युजन. त्याला रक्त त्याला आपण त्याला पोहोचवणे म्हणजे गरजू माणसाला रक्ताचा पुरवठा करणे, याला आपण म्हणतो ट्रान्सफ्युजन. मग हे जे रक्त आहे जे आपण त्याला देतोय, ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरीड आउट कंपेन्सेट द ब्लड स्टोरेज इन द बॉडी अँड दिस इज कॉल्ड ॲज ब्लड ट्रान्सफ्युजन. मग हे जे ब्लड आपण ट्रान्सफ्युजनला वापरतोय किंवा ज्याला आपण ब्लड देण्यासाठी वापरतोय, हे ब्लड आपण कुठून मिळवतो, तर फ्रॉम व्हेअर द ब्लड इज सप्लाइड फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन. या ब्लड ट्रान्सफ्युजनला ब्लड कुठून सप्लाय केला जातो, तर ब्लड इज सप्लाइड बाय ब्लड बँक. जसं आपण बँकेमध्ये पैसा ठेवतो तसं बँकेमध्ये आपण ब्लड सुद्धा डिपॉझिट करतो, आणि वेअर द ब्लड इज डिपॉझिटेड सेफली दॅट इज सेड टू बी द ब्लड बँक. Blood is collected in a blood bank by specific method from the healthy person and supplied to the needful person. हेल्दी पर्सनच्या शरीरातून रक्त घेऊन ते ब्लड बँकेमध्ये स्टोअर केलं जातं आणि ज्याला आवश्यकता आहे त्याला ते ब्लड सप्लाय केलं जातं. अँड इफ द कलेक्टेड ब्लड इज नॉट टू बी युज्ड इमिजिएटली, इट कॅन बी स्टोअर्ड फॉर सम डेज इन अ रेफ्रिजरेटर. कलेक्ट केलेलं जे ब्लड आहे जर लगेच नाही वापरलं गेलं तर ते ब्लड काही दिवसांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये ते स्टोअर करून ठेवलं जातं. मग हे ब्लड आपण ब्लड बँकेमध्ये कलेक्ट करतो. कुठून कलेक्ट करतो, तर वेगवेगळ्या माध्यमातून. स्वेच्छेने कोणी ब्लड डोनेट करतं किंवा ब्लड डोनेशन कॅम्प्स ठेवले जातात, त्या ठिकाणाहून ब्लड आपण कलेक्ट करतो. मग ब्लड कलेक्ट करण्यासाठी कोण महत्त्वाचा घटक आहे, तर तो आहे ब्लड डोनर. मग ब्लड डोनर कोणाला म्हणायचं, द पर्सन हू डोनेट द ब्लड इज रेफर्ड ॲज अ ब्लड डोनर. असा व्यक्ती जो ब्लड देतोय अशाला आपण म्हणतो ब्लड डोनर. आणि ब्लड रेसिपियंट, द पर्सन हू रिसिव्ज ब्लड इज रेफर्ड ॲज अ रेसिपियंट. जो रक्त घेतोय त्याला आपण काय म्हणतो, ब्लड रेसिपियंट असं म्हणतो. आणि पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट द ब्लड टू the person having any other blood group, whereas the person with AB blood group can receive the blood from the person with any other blood group. बघा, O ब्लड ग्रुप जो आहे त्याला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल डोनर. कारण हे ब्लड कुठल्याही ब्लड ग्रुपला चालतं.
आणि ज्याचा AB ब्लड ग्रुप असेल तो कुठलाही ब्लड तो रिसीव करू शकतो. म्हणून म्हणलं द पर्सन ऑफ अ ब्लड ग्रुप O कॅन डोनेट द ब्लड टू द पर्सन हॅव्हिंग एनी अदर ब्लड ग्रुप, whereas the person with AB blood group can receive the blood from person with any other blood group. Hence, the person of blood group O is called as universal donor, and the person with the blood group AB is called as universal recipients. आता बघा, blood group are hereditary and depend upon the genes inherited from the parent. हा जो ब्लड ग्रुप आहे तो कसा आहे, अनुवंशिक आहे. हेरिडिटरी म्हणजे आई वडिलाचा किंवा आजी आजोबांचा जो ब्लड ग्रुप असेल तो आपला ब्लड ग्रुप असतो. म्हणजे ब्लड ग्रुप हे कसं आहे, अनुवंशिक आहे. अँड ब्लड ट्रान्सफ्युजन इज अ परफॉर्म ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग. म्हणजे कुठलाही ब्लड कुणालाही आपण देऊ शकत नाही. जर तो ब्लड ग्रुप आणि RH फॅक्टर मॅच झाला तरच ते ब्लड आपण त्याला ट्रान्सफ्यूज करू शकतो. अँड इफ इट इज डन विदाउट मॅचिंग, जर समजा मॅचिंग न होता जर ब्लड ट्रान्सफ्युजन झालं तर काय होतं, इट मे प्रूव्ह फॅटल फॉर द पेशंट. त्या पेशंटला याचा खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते, त्याचा जीवही जाऊ शकतो. अँड पर्सन हू डोनेट द ब्लड मे बी रेसिपियंट इन अ फ्युचर. जर तो डोनेशन करत असेल तर त्यालाही भविष्यात रक्त लागू शकतं. अँड ब्लड डोनेशन विदाउट एनी एक्सपेक्टेशन इज ऑलवेज लाईफ सेव्हिंग. आपण उदार भावनेने जर आपण कोणाला ब्लड डोनेट करत असू तर आपण एखाद्याचा जीव वाचवतोय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अँड ब्लड इज रिक्वायर्ड इन अ व्हेरियस सिच्युएशन्स लाईक ॲक्सिडंट, ब्लिडिंग, पर्ट्युरेशन, सर्जिकल ऑपरेशन. ब्लड कुठं कुठं लागू शकतं, एखादा अपघात झाला असेल, मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह झाला असेल, सर्जिकल ऑपरेशनमुळे किंवा आजारपणामुळे सुद्धा या ब्लडची आवश्यकता लागू शकते. अँड ब्लड डोनेटेड बाय अ हेल्दी पर्सन इज यूज्ड टू सेव्ह द लाईफ ऑफ नीडफुल पर्सन. जे सुदृढ माणसाने, जे हेल्दी पर्सनने जे ब्लड डोनेट केलेलं आहे ते स्टोअर करून गरजू व्यक्तीला ते पुरवलं जातं. सो हेन्स ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड ॲज अ बेस्ट डोनेशन. म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. बघा, विजिट द ब्लड बँक इन युअर एरिया अँड कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट ब्लड डोनेशन. आपल्या जवळ जर एखादी ब्लड बँक असेल, रक्तपेढी असेल तर त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी ब्लड कशा प्रकारे कलेक्ट केलं जातं, स्टोअर केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं याच्याविषयीची सविस्तर माहिती घ्यायची. बघा, ब्लड रिलेटेड काही आजार देखील आपल्यामध्ये पाहायला मिळतात. मग ते आजार कुठले कुठले आहेत तर ते आहेत ब्लड प्रेशर. अँड ब्लड प्रेशर इज द डिसीज रिलेटेड टू द blood, and blood is constantly kept flowing through the blood vessel due to contraction, relaxation of the heart. बघा, हृदयाच्या स्पंदनामुळे ड्यू टू कंटिन्युअस वर्क ऑफ हार्ट ब्लड इज ट्रान्सपोर्टेड थ्रू द ब्लड वेसल. आपल्याला माहिती आहे हृदयाच्या स्पंदनामुळे रक्त आपल्या शरीरातून आपल्या वेसल मार्फत पूर्ण शरीरभर ट्रान्सपोर्ट होत असतं हे आपल्याला माहिती आहे. अँड ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ आर्टरीज अँड इट इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्टच्या आकुंचनामुळे काय होतं, एक आपल्या आर्टरीजच्या भिंतिकावरती एक विशिष्ट असा प्रेशर क्रिएट होतो. त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, ब्लड प्रेशर असं म्हणतो. अँड प्रॉपर ब्लड प्रेशर इज नेसेसरी टू द ब्लड इन ऑल पार्ट ऑफ अ बॉडी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ब्लड सप्लाय करायचं असेल तर एक विशिष्ट असा प्रेशर असणं आवश्यक आहे. बघा, आपल्याला 4थ्या मजल्यावर आपल्याला पाणी पोहोचवायचं आहे आणि जर आपण अर्ध्या HP ची जर मोटर वापरली तर ते जाईल का, जाणार नाही. किंवा मोटर मोठी आहे आणि पाईप लहान आहे, पाणी व्यवस्थित जाईल का, जाणार नाही. मोटर लहान आहे, पाईप मोठी आहे, पाणी व्यवस्थित पोहोचेल का, पोहोचणार नाही. त्यामुळं एका विशिष्ट प्रेशरमध्ये ब्लड सप्लाय होणं गरजेचं आहे. किंवा आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला
रक्त पोहोचण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या प्रेशरची आपल्याला आवश्यकता असते. अँड प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टोलिक प्रेशर. बघा, ब्लड प्रेशर हे दोन प्रकारचं असतं, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. मग सिस्टोलिक प्रेशर कोणाला म्हणायचं? द प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. हार्टच्या कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस जे प्रेशर एक्झर्ट होतं, जे मोजलं जातं, त्याला आपण सिस्टोलिक प्रेशर म्हणतो. आणि जे प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द रिलॅक्सेशन इज कॉल्ड ॲज अ डायस्टोलिक. रिलॅक्सेशनच्या वेळेस जे प्रेशर आपण मोजतो त्याला आपण म्हणतो डायस्टोलिक प्रेशर. म्हणजे ब्लड प्रेशर इज ऑफ टू टाईप. वन इज अ systolic pressure and second one is the diastolic pressure. One is measured in a contraction of heart and next one is measured in the relaxation of the heart. Blood pressure of the healthy person is about 120 by 80 mm to 139 to 89 mm of Hg. हे ब्लड प्रेशरचं हे युनिट आहे आणि इट इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ स्पॅग्मोमोनोमीटर. स्पॅग्मोमोनोमीटर हे काय आहे? ब्लड प्रेशर मोजण्याचं यंत्र आहे. आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर ते आपल्याला पाहायला मिळतं. हा बघा, हा जो आहे ते यंत्र आहे स्पॅग्मोमॅनोमीटर, ज्यामध्ये ब्लड प्रेशर मोजलं जातं. आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कायमस्वरूपी. बघा, ऑलवेज रिमेंबर ब्लड प्रोडक्शन ऑकर कंटिन्युअसली इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये कंटिन्युअसली रक्त तयार होत असतं. अँड अबाउट 350 ml ऑफ द ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम द पर्सन ड्युरिंग द डोनेशन अँड आवर बॉडी रिस्टोर द ब्लड अ पार्ट ऑफ इट विदिन 24 hours. 350 ml एवढं ब्लड एका वेळेस एका व्यक्तीकडून कलेक्ट केलं जातं ड्युरिंग द डोनेशन. आणि हे जे अमाऊंट ऑफ ब्लड आहे ते 24 तासाच्या आत आपल्या शरीरामध्ये रिकवर होतं. अँड प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमन्स कॅन नॉट डोनेट द ब्लड. गरोदर महिला आणि ब्रेस्ट फिडिंग ज्या महिला आहेत त्या डोनेट करू शकत नाहीत. देर इज नो ट्रबल ड्युरिंग ऑर आफ्टर द ब्लड डोनेशन. ब्लड डोनेशन जर कुठलीही अडचण येत नाही, ना अगोदर ना नंतर. आणि 1 October इज ऑब्झर्व्ड ॲज अ नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे. 1 ऑक्टोबर हा दिवस नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे म्हणून साजरा केला जातो. अँड हेल्दी पर्सन ऑफ एज मोर दॅन 80 years कॅन डोनेट द ब्लड फॉर 3 to 4 times इन अ इयर. एक सुदृढ व्यक्ती ज्याचा वय वर्ष 18 आहे तो वर्षातून 3 ते 4 वेळेस ब्लड डोनेट करू शकतो. आता आपण पाहतो बघा, हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर. आता हायपर म्हणजे हाय, ब्लड प्रेशर जास्त का होतं? तर हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल इज रेफर्ड ॲज अ हायपरटेन्शन. म्हणजे 120 ते 80 जे आपण ब्लड प्रेशर आपण मोजलेलं आहे, जर त्यापेक्षा जास्त जर ब्लड प्रेशर असेल तर त्याला म्हणायचं हायपर टेन्शन. High blood pressure than the normal is referred as a hypertension. And in arteries of the person with hypertension, unnecessary tension develops. बघा, अति प्रमाणामध्ये रक्तपुरवठा झाल्यामुळे आर्टरीजवर आपला अधिक ताण पडतो. अँड अननेसेसरी टेन्शन डेव्हलप्स अँड हार्ट नीड टू परफॉर्म मोर फंक्शन दॅन द नॉर्मल कंडिशन इन केस ऑफ हायपरटेन्शन. म्हणजे हायपरटेन्शनच्या वेळेस त्या आर्टरीच्या भित्तिकावर अधिकचा प्रमाण पडतो आणि त्यामुळे आपल्या हृदयाला त्याच्या गरजेपेक्षा जास्त काम करावं लागतं. अँड बोथ सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर्स आर हाय इन हायपरटेन्शन. हायपरटेन्शनच्या वेळेमध्ये सिस्टोलिक आणि डायस्टोलिक हे दोन्ही प्रेशर काय होतात? हाय झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, नॉर्मल ब्लड प्रेशर किती असलं पाहिजे? 90 ते 119 मिलीमीटर. सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक किती आहे? 60 ते 79. प्रायमरी हायपरटेन्शन 120 टू 139 मिलीमीटर. सिस्टोलिक तर डायस्टोलिक 80 to 89 मिलीमीटर minimum. And hypertension stage 1 140 to 159 mm and in diastolic 90 to 99 minimum. Hypertension stage 2 पुढची स्टेज
160 mmच्या पुढं जर असेल तर ती सेकंड स्टेज ऑफ हायपरटेन्शन आणि 100 ही डायस्टोलिक. म्हणजे या ठिकाणी आपल्या शरीराचं ब्लड प्रेशर सांगितलेलं आहे. सिस्टोलिकमध्ये किती असायला पाहिजे आणि डायस्टोलिकमध्ये किती असायला पाहिजे हे आपल्याला नॉर्मल आणि प्रायमरी हायपरटेन्शन स्टेज 1, हायपरटेन्शन स्टेज 2 मध्ये किती प्रमाणामध्ये ब्लड प्रेशर एक्झर्ट होतं हे ह्या चार्टमधून आपल्या लक्षात येतं. ABO ब्लड ग्रुप्स वेअर डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टेनर्स इन 1900. He won the Nobel Prize of 1930 for this discovery, and blood group AB was discovered by De Castello and Tully in 1902. बघा, hematology branch of the medical science that deals with the study of blood and hematopoietic organs and blood diseases is called as hematology. रक्ताशी निगडीत जे काही गोष्टी आहेत, ज्या काही आजार आहेत, हे या हेमॅटोलॉजीमध्ये येतात. आणि रिसर्च ऑफ डायग्नोसिस अँड रेमेडीज ऑफ ब्लड डिसीज इज ऑल्सो परफॉर्म इन धिस ब्रँच. रक्ताविषयीचा अभ्यास आणि रक्ताविषयीचे आजार हे या ब्रँचमध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतात. बघा, कलेक्ट इन्फॉर्मेशन, विजिट अ क्लिनिक नियर बाय युअर प्लेस अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट मेजरमेंट ऑफ BP विथ द हेल्प ऑफ BP ॲपरेटस. जवळच्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि BP कशा प्रकारे मोजले जातात याचा आपण अभ्यास करायचा आहे. ओके फ्रेंड्स, वी मे स्टॉप हिअर अँड हिअर आवर लेसन इज कंप्लीटेड. इफ यू लाईक द व्हिडिओ, प्लीज share and subscribe. Thank you.